पनवेल रेल्वे स्थानकावर एनसीबीने मोठी कारवाई करत सुमारे 3.5 किलो ड्रग्ज जप्त केलेत। शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळच्या सुमारास मंगला एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून हे पदार्थ जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे हे ड्रग्ज खाण्याच्या पुड्यांमध्ये लपवण्यात आले होते। ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। जप्त ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। यातील तस्कर एक महिला असून ती नायजेरियन असल्याची माहिती मिळतेय। गेले अनेक दिवस एनसीबी बेंगलोर या महिलेवर नजर ठेवून होती। त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे ते या महिलेचा पाठलाग करत होते। अखेर तिला पनवेल रेल्वे स्थानकात अटक करण्यात आली आहे। ताब्यात घेतलेल्या तस्करांचा कुठल्या टोळीशी संबंध आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही। मात्र एनसीबी विभाग आणि रेल्वे पोलीस हे प्रकरण गंभीरतेने तपासतायत। पनवेल स्थानकावर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्राप्त होणे ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे। ड्रग्ज नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। या कारवाईमुळे मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपल्याकडे मंगला एक्सप्रेसनं दिल्ली फरीदाबादपासून पनवेलपर्यंत असं तिकीट असणारी एक नायजेरियन महिला तपास करत होती आणि ह्याच्यामध्ये एनसीबी बेंगलोरची जी टीम आहे, सदरची टीम त्यांच्याकडे ऑलरेडी एक गुन्हा रजिस्टर आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना जे काही टीप मिळाली होती त्याच्या अनुषंगाने ते या महिलेचा पाठलाग करत होते। इथं आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे एनसीबी बेंगलोरनं आणि तिच्याकडून काही ड्रग्ज त्यांनी जप्त केले आणि त्या अनुषंगाने आता त्याची संपूर्ण कारवाई ते आपल्या आरपीएमच्या इथे पोलीस स्टेशनमध्ये थांबून करत आहेत आणि याच्यानंतर माननीय कोर्ट जे आहे त्यांच्याकडे जाऊन ते या संदर्भामध्ये महिलेच्या कस्टडी संदर्भामध्ये आदेश घेतील आणि त्यांची कारवाई ते इथून पुढे कंटिन्यू करतील। नाही, त्याच्या अजून आपल्याला त्या संपूर्ण प्रोसिजर सुरू आहे, त्याच्यामुळे डिटेल्स तसे देता येणार। नायजेरियन महिला आहे इतपत आपल्याला कळून आलेलं आहे। बाकी त्याचं पासपोर्ट व्हिसा संदर्भात आणखी डिटेल्स ते एनसीबी त्याच्याबाबत तपास करेल। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।